श्री स्वामी समर्थ. काही दिवसांपूर्वी मी माझ्या इन्स्टाच्या पेजवर नीलावंती ग्रंथाबद्दल एक छोटीशी पोस्ट केली होती. ती रील तुम्ही बघू शकता. पण 1 मिनिटामध्ये असं पटकन सगळं एक्सप्लेन करणं, सविस्तर सांगणं शक्य होत नाही. एक सुशिक्षित जॉब करणारा 30 वर्षाचा मुलगा जो अचानक मोबाईल स्क्रोल करता करता नीलावंती ग्रंथाबद्दल वाचायला सुरुवात करतो, त्याला तो विषय इतका जास्त रुची निर्माण करणारा आणि तो ग्रंथाबद्दल अजून जाणून घ्यायच्या इच्छुकतेने त्याचे काही पेज त्याने वाचले सुरुवातीचे, आणि त्यानंतर त्याचं पूर्णपणे मानसिक स्वास्थ्य बिघडलं. चांगला कमवता मुलगा वेड्यासारखं करायला लागला. त्याला बाहेर निघायची भीती वाटू लागली. तो जेव्हाही घराबाहेर निघायला लागला की त्याला असं वाटायचं की लोक त्याच्यावर हसायला लागली आहेत, लोक त्याला बघून काहीतरी मस्करी करतायत आणि खूप विचित्र विचित्र गोष्टी त्याला दिसू लागल्यात. नीलावंती ग्रंथ हा एक असा ग्रंथ आहे, कथा ज्या व्यक्तीने एका मुलीने लिहिली होती. एका गावामध्ये एक मुलगी होती आणि ती इतकी जास्त हुशार होती की जसं जसं तिचं वय वाढू लागलं ती तिच्या राज्यामध्ये राजाच्या धनकोशामध्ये किती धन आहे ते तिने सांगितलं. शिवाय अजून राजाला धन कुठे मिळेल ते ती सांगायची. ती पशु पक्ष्यांची भाषा बोलायची, जनावरांशी बोलायची. इतकं तिचं ज्ञान वाढू लागलं की तिला आपल्या पृथ्वीवर ती जिथे वावरत होती त्या व्यतिरिक्त तिथे ज्या एनर्जीज होत्या त्यांच्याशी पण ती बोलायची, त्यांना ती बघू शकत होती. तसंच त्यामध्ये भूत पिशाच ह्या सर्वच गोष्टी आल्या. जेव्हा आपण एका पृथ्वीवर राहत असतो त्यावेळेस एका वेळेस 9 डायमेन्शन्स तिथे वावरत असतात. जसं आपल्या पृथ्वीवर आपल्या सोबत आपल्याला दिसणाऱ्या गोष्टी आहेत, तसं आपल्याला न दिसणाऱ्या गोष्टी सुद्धा आहेत. तसंच जी लोक साधना करतात, मंत्र करतात, देवतांची आराधना पूजा करतात, त्यांना जसं देवतांची एनर्जी त्याचा भास होतो पण दिसत नाही. आपण त्यांची आराधना केल्यावर किंवा आपण काही मंत्र बोलल्यावर त्या एनर्जीज ऍक्टिव्ह होतात. तसं काही लो एनर्जीज आहेत, काही हाय एनर्जीज. हाय एनर्जीज मध्ये देवता आणि लो एनर्जीज मध्ये प्रेत पिशाच ह्या सर्व गोष्टी येतात. तर तसं त्या नीलावंती ग्रंथ, तिचं नावच नीलावंती होतं, तिला ह्या सगळ्या गोष्टी दिसायच्या आणि ती त्यांच्याशी बोलायची. ती जशी जशी मोठी होऊ लागली, 17-18 वर्षाची झाली, त्यानंतर ते भूत पिशाच पण तिला सांगायचे की तू ह्या जगातली नाहीच आहे, तू इथे राहू नकोस, तू दुसऱ्या जगात जा, तुझं जग वेगळं आहे. तिला सगळ्या तिथे वावरणाऱ्या ज्या एनर्जीज होत्या त्यांची भाषा येत होती. तिला ते सर्व दिसायचं आणि ही त्यांच्याशी बोलायची, पण तिला तिथे जाण्याचे मार्ग माहीत नव्हते. तर काही पशुपक्षींनी, काही भूतपिशाच्यांनी, तर काही दैवी शक्तींनी तिची त्यामध्ये मदत केली. तिला दुसऱ्या जगात जाण्याचे रस्ते दाखवले. पण तिला तिथे जाण्याच्या आधी तिच्या सोबत जे काही सर्व घडत होतं किंवा तिला जे ज्ञान होतं ते तिला लिहायचं होतं. तिने तिच्या नावाने तो ग्रंथ लिहिला आणि तिने तो अशा व्यक्तीला सोपवला की ह्या जगात वावरणाऱ्या लोकांसाठी हे ज्ञान मला इथे सोडून जायचं आहे की असंही असतं, होतं आणि लोक यातनं खूप काही शिकू शकतील. चांगल्या हेतूने तिथे ते लिहून तिने एका जणाला तो ग्रंथ सोपवला होता. ती जेव्हा परत आली बघायला की त्याचा कोणी दुरुपयोग तर नाही केला किंवा त्या व्यक्तीने तो ग्रंथ व्यवस्थित जपून तर ठेवला आहे, तो व्यक्ती त्या एनर्जीचा दुरुपयोग करत होता आणि स्वतः ती एनर्जी वापरून लालचीपणा, जसं अतिधनवान होणं, त्या एनर्जीच्या माध्यमातून दुसऱ्याला मारणं, अशा सगळ्या गोष्टी त्याच्या चालू होत्या. पण ती परत आल्यावर तिने त्या ग्रंथाला श्राप दिला की जो कोणी व्यक्ती चुकीच्या भावनेने तो ग्रंथ वाचेल किंवा दुसऱ्याला नुकसान पोहोचवण्याची मनस्थिती त्याची असेल तर तो व्यक्ती आपलं मानसिक संतुलन बिघडवेल, नाहीतर तो मरण पावेल.
आणि ती तिथून निघून गेली कायमची. त्यानंतर ती कधीच परत आली नाही. आता तो ग्रंथ कुठे आहे, काय आहे, कुणालाच माहित नाही. पण खरंच हे जग सर्वच इतकं गूढ रहस्य आहे, की माणसाचं जिथे सायन्स संपतं, तिथून हे अध्यात्म चालू होतं. तर कधीही कुठलेही ग्रंथ वाचण्याच्या आधी किंवा मोबाईलवर काहीही मंत्र वाचण्याच्या आधी ते वाचणं योग्य आहे की नाही हे एकदा तपासून बघा आणि त्यानंतरच या गोष्टी करा. ही नीलावंती ग्रंथाबद्दल मी तुम्हाला एक छोटीशी स्टोरी सांगितली आहे. त्याच्यावर विश्वास ठेवायचा की नाही हा तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे. पण हो, ह्या जगामध्ये असे कितीतरी गूढ रहस्य आहेत जे अजूनही आपल्याला माहित नाही. श्री स्वामी समर्थ.